हॅलो गाईज, मला माहिती आहे आपले पुणे भ्रमंतीचे एपिसोड बरेच दिवस झाला आलेले नाहीयेत, पण आज तुमच्यासाठी एक नंबर ठिकाण घेऊन आले मी, ते म्हणजे आगा खान पॅलेस. एक्सायटेड आहे ना तुम्ही? मी पण आहे. चला बघूया. तिकीट काढायला आलोय आपण आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे बघा, ऑनलाईन तिकीट काढू शकतोय आपण इथं स्कॅन करून. शनिवार वाड्याला तिकीट काढलं होतं, अगदी तसंच इथं पण तिकीट निघते. चला आपण तिकीट काढून घेऊया. तुम्हाला सांगते किती रुपये आहे ते. पर पर्सन 20 रुपये इतकं तिकीट आहे इथं. चला आता आपण फायनली एंटर करायला लागलोय आतमध्ये. मी पण पहिल्यांदाच बघायला लागले आणि तुम्हाला पण दाखवते. चला. हे एवढं सुंदर ठिकाण मी आजपर्यंत कसं काय मिस केलं होतं. वाव, किती सुंदर आहे हे सगळं, एकदमच छान. तुम्ही पण इथे नक्की भेट द्या. आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आपल्याला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत. ते बघते मी, इथे भरपूर फॉरेनर्स वगैरे पण आलेले आहेत. आणि इथं म्हणजे मी रिसर्च पण केला होता, तेव्हा पण मला समजलं होतं की वर्षामध्ये इथं भरपूर असे फॉरेनर्स वगैरे पण भेट देत असतात. आणि मला सध्या समोर पण दिसतात. मी तुम्हाला ते दाखवू शकत नाहीये कारण आपण एखाद्याची प्रायव्हसी नाही ब्रेक करू शकत. एकदा व्ह्यू दाखवते तुम्हाला, बघू शकता. बरीच लोक येतात सुट्टी असल्यामुळे. जाऊया आपण वरती. बरीच लोक आहेत तिथं, आज सुट्टी असल्यामुळे फिरायला आली. खूप म्हणजे खूप शांतता आहे इथं, खूप शांतता. ऍक्च्युली एवढी शांतता आहे ना इथं, मी मोठ्याने बोलू पण नाही शकत आहे. असू दे, तरी पण आपण ट्राय करूया. इथं बघू शकता गांधीजींनी जे जे काय काय केले त्या सगळ्याची इथं आपल्याला इन्फॉर्मेशन दिसते. तुम्हाला दाखवते मी. वाव, बघू शकता तुम्ही. हे खूप म्हणजे खूप ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले की मला ऐतिहासिक ठिकाणं बघायला, एक्सप्लोर करायला खूप आवडतात. आणि त्यातलंच हे एक आहे. मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही तेही बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आतमध्ये जाऊया, अजून बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या. त्याचा आपण दुसऱ्या इथल्याच एका रूम मध्ये आलोय. तिथे ही इतकी सुंदर गांधीजींची आणखी एक मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप सुंदर वाटते हे बघताना, खूपच सुंदर वाटते. तुम्ही इथं कधी आलाय का? इथं बघू शकता महादेव देसाई जे होते, जे नेहमी गांधीजींसोबत असायचे, त्यांचे विचार फॉलो करायचे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ द्यायचे, असे त्यांचीही सगळी माहिती दिलेली आहे. तिथे यांचा हा स्टॅच्यू पण दिसतोय आपल्याला, महादेव देसाईंचा. दरवाजे बघू शकता तुम्ही. सगळ्याच गोष्टी खूप युनिक आहेत तिथं. म्हणजे आपण जे बोलत असतो की ऐतिहासिक वारसा लाभलेली ठिकाणं, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठिकाण मला हे वाटते. खूप म्हणजे खूप छान आहे, एकदम छान हिस्टॉरिकल प्लेस आहे. तुम्ही इथं भेट देऊ शकता आणि जरी दिली असेल तरी तुम्ही मला सांगा, तुम्ही इथं आलाय का कधी? खूप छान वाटते. अजून आपला काहीच फिरून नाही झाला. आतमध्ये खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या, त्या पण आपण बघायचेत. चला. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही गॅलरीचा. एकदम म्हणजे एकदम रॉयल व्ह्यू आहे. आणि इथून बघा काय दिसतंय हे. वा, एकदम म्हणजे एकदम छान आहे. मी तुम्हाला ह्याचा थोडाफार इतिहास पण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही आहे 3rd रूम जिथं आपण आलोय. बघू शकता तुम्ही. करेंगे या मरेंगे म्हणजे हे जे आंदोलन होतं त्याचा हा एक देखावा उभा केलेला आहे. खूप रिअलिस्टिक वाटते हे सगळं, खूप म्हणजे खूप रिअलिस्टिक. आणि हा जो आहे तो आहे रेडिओ. आणि इथं सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे ह्यांनी, म्हणजे लावली आहे ऍक्च्युली.
बघू शकता. वा, मला एक असा प्रश्न पडायला लागला की इतक्या दिवसात मी इतकं सुंदर ठिकाण कसं काय मिस केलं. खूप म्हणजे खूप छान वाटते इथं. तुम्ही बघू शकता, एकदम भारी आहे. गांधीजींचा आणखी एक स्टॅच्यू खूप म्हणजे खूप रिअलिस्टिक वाटतं. असं वाटतं की खरोखर म्हणजे इथे आहेत. खूप भारी गोष्टी आहेत ह्या, बघू शकता. मी तुम्हाला एकन एक गोष्ट दाखवणार आहे. एकन एक गोष्ट खूप म्हणजे खूप छान आहे, सूक्ष्म आहे, एकदम छान गोष्टी आहेत. भरपूर काही बघण्यासारखं आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ॲक्च्युली हे बंद आहे, पण गांधीजींनी ज्या ज्या कोणत्या गोष्टी वापरल्यात, वस्तू वापरल्यात, त्या सगळ्या इथे आहेत. तुम्हाला किती दिसतंय नाही माहिती, हे बंद आहे, पण आपण बघूया. तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघू शकता, मी बाहेरूनच दाखवतीये. हे बऱ्याच गोष्टी आहेत. बघूया आपल्याला काय काय असं बघायला मिळते ते. वाव, पोस्टर किती सुंदर आहे. इथे पण काही वस्तू आहेत गांधीजींच्या, ज्या त्यांनी वापरल्या होत्या. हे तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली तर आज जाता येत नाहीये, नाहीतर आणखी दाखवण्यासारख्या खूप गोष्टी आहेत इथं आतमध्ये. ॲक्च्युली भारत छोडो हे जे आंदोलन चाललं होतं, तेव्हा महादेव देसाई, कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी यांना इथे नजरकैदेत ठेवलं होतं, ह्या आगा खान पॅलेसमध्ये. म्हणूनच हे खूप म्हणजे खूप ऐतिहासिक वारसा मिळालेलं ठिकाण आहे. इथे तुम्ही बघू शकता, कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर किंवा तो कसा झाला, या सगळ्याची इन्फॉर्मेशन इथं लावलेली आहे. हे आहे सरोजिनी ग्रंथालय. बघूया आपण आतमध्ये जाऊन. तसा विचार केला तर आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐतिहासिक पुस्तकांमधून शिकलोय, वाचल्यात, पण ह्या गोष्टी प्रत्यक्षात बघताना एक वेगळीच वाइब आहे, एक वेगळाच आनंद आहे. खूप छान वाटते आणि हा अनुभव खरंच खूप म्हणजे खूप युनिक आहे माझ्यासाठी तरी. हे बघू शकता तुम्ही, काय सुंदर वाटतंय. एकदम म्हणजे एकदम सुंदर आहे. माझं तर असं होत असते की मी इतक्या ठिकाणांना भेट देते, पण मी कधीही फोटोच नाही काढत. तो योगच येत नाही फोटो काढण्याचा. इथे बोर्ड दिलाय समाधी की ओर. आता आपण समाधी बघायला जाऊया. चला, आलोय आपण समाधीकडे, जाऊया इथून आतमध्ये समाधी बघायला. बघू शकता तुम्ही, ही आहे महादेव देसाई यांची समाधी, ही आहे कस्तुरबा गांधी यांची, आणि ती आहे गांधीजींची. हा सगळा संपूर्ण परिसर समाधीच्या साईडचा परिसर आहे. हा खूप शांत, स्वच्छ आणि खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्ही बघू शकता, खूप म्हणजे खूप शांत वाटते. भरपूर झाडं आहेत तिथं, भरपूर वेगवेगळ्या प्रकारची. गाईज, तुम्ही मला सांगा, तुम्हाला अशा ऐतिहासिक वास्तूंना भेट द्यायला आवडते का? मला खूप आवडते. जर आवडत असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. आपण अजून खूप फिरणारे, आपण खूप गोष्टी बघणार आहे. मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. आणि तुम्हाला काय वाटते की मी कोणती गोष्ट फिरावी आणि नेक्स्ट ठिकाण कुठलं असावं, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गाईज, तुम्ही एवढे व्हिडिओज वगैरे बघताय तर सबस्क्राईब पण करा. हा जो आगा खान पॅलेस आहे तो पुण्यामध्ये येरवडा इथे येतो, आणि हा 1892 मध्ये आगा खानने, तिसऱ्या आगा खानने बांधला होता. आणि खूप छान असं प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा मिळालेलं हे ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता, सुप्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण मानलं जातं हे पुण्यातलं. तर गाईज, आपला हा जो आगा खान पॅलेस आहे तो कम्प्लीट सगळा फिरून झालेला आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सपोर्ट गाईज. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.